त्यांची लाईट बंद करण्यात आली. मुलं आहेत, मुली आहेत, कुणीही येऊ शकतं, काही होऊ शकतं, याचा जराही विचार न करता दिल्ली पोलिसांनी तिथली लाईट बंद केली, अंधार केला, पाणी बंद करण्यात आलं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो नमस्कार. कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरील आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. जेव्हा नीट पेपर फुटीची नैतिक जिम्मेदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं केली आणि त्यासाठी 6 जूनला जंतर मंतरवर पहिलं आंदोलन केलं. त्या आंदोलनाला देशातील विद्यार्थी, तरुण आणि युवकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. एकदिवसीय आंदोलन होतं. आंदोलनाला परवानगी सहज देण्यात आली. त्या बाबतीत जे काही आडाखे बांधले जात होते की विद्यार्थीने अभिजित दिपके याला अटक केली जाईल, आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही, असं काही झालं नाही आणि ते एकदिवसीय आंदोलन अगदी शांततेमध्ये पार पडलं. त्या आंदोलनाची सांगता होत असताना अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमनं केंद्र सरकारला 7 दिवसाची मुदत दिली. या 7 दिवसामध्ये जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिल्लीच्या जंतर मंतरवरून देण्यात आला. पण हे सरकार या विद्यार्थ्यांचा इशारा थोडंच मानते. राजीनामा काही दिला नाही. उलट आम्ही नीटची परीक्षा अतिशय सुरक्षित घेणार आहोत, हेलिकॉप्टरनं प्रश्नपत्रिका पोहोचवणार आहोत, अशा प्रकारच्या वल्गना केंद्रीय शिक्षण मंत्री करत राहिले. त्या दरम्यान पुणे, बेंगलुरू, अमृतसर, जयपूर आदी ठिकाणी प्रचंड मोठी आंदोलनं कॉकरोच जनता पार्टी या कुठल्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या युवकांच्या आघाडीनं केली आणि 20 जूनपासून पुन्हा जंतर मंतरवर बेमुदत आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार ते आंदोलन काल सुरू झालं. बेमुदत आंदोलनाची परवानगी मागितलेली असतानाही दिल्ली पोलिसांनी त्यांना फक्त कालच्या दिवसाची परवानगी दिली आणि 5 वाजता हे आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. माईकवरून उद्घोषणा करण्यात आली, परंतु मित्रहो, हे विद्यार्थी हटायला तयार नाहीत. अगदी त्यांची परीक्षा काल घेण्यात आली. जेव्हा या विद्यार्थ्यांना दबाव आणण्यासाठी जंतर मंतरच्या वर रॅपिड ॲक्शन फोर्स मागवण्यात आला. या देशातले विद्यार्थी न्याय मागत आहेत. नीट पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत आणि त्याच्यावर भाष्य करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांच्यावर दबाव आणताय. रॅपिड ॲक्शन फोर्सला ही तरुणाई घाबरली नाही. त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आणि अतिशय नीचपणा दिल्ली पोलिसांनी केला. काय करावं त्यांनी? तिथं विद्यार्थी आहेत, कोवळे विद्यार्थी, या देशाचं भवितव्य जंतर मंतरवर न्याय मागत आहे आणि त्यांची लाईट बंद करण्यात आली. मुलं आहेत, मुली आहेत, कुणीही येऊ शकतं, काही होऊ शकतं, याचा जराही विचार न करता दिल्ली पोलिसांनी तिथली लाईट बंद केली, अंधार केला, पाणी बंद करण्यात आलं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकांना पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे, चांगलं काम आहे. असं असताना दिल्ली सरकार, जे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीत आहे, त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचं पाणी बंद केलं, टॉयलेट बंद केले, परंतु हे बहाद्दर विद्यार्थी मागे हटले नाहीत. त्यामुळं त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. आज या देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली असताना, सर्व संवैधानिक संस्था आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे ते बजावण्यात अपयशी ठरलेले असताना हे विद्यार्थी मूलभूत प्रश्नांना वाचा फोडतात. काय म्हणतायत ते की जबाबदारी निश्चित करा. नीटचा पेपर जर फुटला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि ती त्या खात्याच्या मंत्र्यानंच त्याची जबाबदारी
स्वीकारली पाहिजे एवढी साधी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. परंतु ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांची लाईट बंद करणं, त्यांचं पाणी बंद करणं, त्यांचं टॉयलेट बंद करणं हा अतिशय कृतज्ञपणा, अतिशय गचाळ, माणुसकीला काळिमा फासणारा खेळ हा केंद्र सरकारनं केलेला आहे, दिल्ली पोलिसांनं केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मित्रो, आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे. आज नीटचा पेपर आहे. 14 विद्यार्थ्यांनी यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. फार मोठी हानी या देशाची झालेली आहे आणि त्यामुळे त्याची जबाबदारी ही सरकारची आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याची तर आहेच, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. जर धर्मेंद्र प्रधानांनी नाही राजीनामा दिला तर आम्ही पंतप्रधानांचा राजीनामा मागू, अशा प्रकारची घोषणा देखील अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमनं केलेली आहे. जर लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही वाचवायची असेल तर या विद्यार्थ्यांच्या मागं आपण ताकद उभी केली पाहिजे. कारण हे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहेत. अतिशय नेटानं त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्या खिशातून, आपल्या स्वतःच्या पैशातून हे विद्यार्थी आंदोलन करतायत. त्यांना मदत करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमनं केलेली आहे. जंतर मंतरवर जर काही अडचणी असतील तर आम्हाला दुसरं मैदान द्या असंही ते मागणी करत आहेत. दुसरी जागा दाखवा, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. परंतु जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी जी भूमिका घेतलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे. सोशल माध्यमावर निर्माण झालेली ही चळवळ रस्त्यावर देखील तेवढ्याच ताकदीनं उतरलेली आहे. या देशातील तरुणाई, या देशातील विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड चीड आहे. त्याची दखल या सरकारनं घेतली पाहिजे. तुर्तास एवढेच. धन्यवाद.